हा आता आपण पाहू थर्ड प्रॉब्लेम काय दिलेला पहा बरं 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0. आता कम्पेअर करू त्याला डायरेक्ट आपण कंपेअरिंग विथ कोणता फॉर्म सोबत जनरल फॉर्म. कोणता आहे जनरल फॉर्म am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. a म्हणजे कोणता आहे टर्म 3, b म्हणजे आहे 2, c म्हणजे आहे -7. आपण काय करू डायरेक्ट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला पॉवर काय तो b² म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a म्हणजे आहे 3 आणि c म्हणजे आहे -7 मायनस ऑफ मायनस प्लस 4 3 जा 12 12 7 जा 84 84 प्लस 4 88 b² मायनस 4ac काय आलेला आहे 88. आता बाय युजिंग फॉर्म्युला आपण सॉल्व करून घेऊ. आता लगेच आपण दोन रूट बाय युजिंग फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला x इक्वल्स टू का m इक्वल्स टू m इक्वल्स टू मायनस ऑफ मायनस b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a आहे. आता पहा बरं या ठिकाणी ठेवून देतो व्हॅल्यू मायनस b म्हणजेच काय 2 आहे म्हणजे -2 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b² मायनस 4 ची व्हॅल्यू खाली किती आहे इथं लिहिलेलं पॉवर आहे 88. डायरेक्ट आपण 88 लिहू होल डिवाइडेड बाय 2 इंटू a म्हणजे आहे 3 मायनस 2 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ काय आहे 88 ला आपण दुसरं काय लिहू शकतो का 22 into 4 whole divided by 2 into 3 ला 2 into 3 लिहितो आपण हा आणि पहा -2 प्लस और मायनस याच्यातून 4 जो आहे कशाचा स्क्वेअर आहे 2 चा आपल्याला 2 हे कटवण्यासाठी करणार होतो आपण अरेंजमेंट 88 ला काय करू 22 into 4 लिहितो म्हणजे 88 होतो. मग या 4 जो आहे कशाचा स्क्वेअर आहे 2 चा मग 2 आला बाहेर स्क्वेअरच्या स्क्वेअर रूटच्या मग काय राहिला √22 होल डिवाइडेड बाय 2 into 3 म्हणजेच काय मायनस नाही असं करू 2 या दोघांमधून काय करू आपण हा 2 बाहेर काढलो मग काय आला मध्ये -2 प्लस और मायनस √22 होल डिवाइडेड बाय 2 into 3 2 2 गेट कॅन्सल -2 प्लस और मायनस √22 डिवाइडेड बाय 3 आला. हा म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली आता त्याच्यात ते दोन लिहून टाकू रूट काय -2 प्लस और √22 होल डिवाइडेड बाय 3 और दूसरा कोणता याला m इक्वल्स टू -2 मायनस √22 होल डिवाइडेड बाय 3. बस हे दोनच रूट मिळणार होते. एक रूट कोणता मिळाला -2 प्लस √22 होल डिवाइडेड बाय 3 आणि दुसरा जो मिळाला -2 मायनस √22 डिवाइडेड बाय 3 हे दोन रूट मिळालेले आहेत आणि आपण हे फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट हे देखील व्हॅल्यू a आणि b आणि c जरी घेतलं डायरेक्ट या फॉर्म्युला मध्ये ठेवलं तरी चालतं. मी फक्त हे का करवलं कारण इथल्या इथं आपल्याला नंतर सोपं जाते म्हणून हे एवढाच जो आहे तो आपण सॉल्व करून गेलो b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आणि डायरेक्ट याच्यात पुट करता येतं ना त्याच्यामध्ये प्रोसिजर करावं लागलं असतं. पहा बरं काय आला एक रूट आला -2 प्लस √22 डिवाइडेड बाय 3 आणि दुसरा जो आला m इक्वल्स टू -2 मायनस √22 डिवाइडेड बाय 3. आता दुसरा पहा बरं काय 4m काय 4th नंबरचा काय लिहिलेला आहे 5m² मायनस 4m मायनस 7 इक्वल्स टू 0. पहा हे पण कम्पेअर करून घेतलं काय करू 5m² minus 4m minus 7 equal to 0 is comparing with which form general form कोणता आहे जनरल फॉर्म am² plus bm plus c equal to 0. a म्हणजे काय आहे इथला am² म्हणजे 5m² म्हणजे म्हणजे काय 5 b म्हणजे काय आहे इथला टर्म -4m होतं काय -4 घ्यायचा 4 नाही -4 घेतो c equals to -7 ला -7 b² -4a ची व्हॅल्यू काढून घेतो 4ac ची काय तो -4 चा स्क्वेअर b म्हणजे व्हॅल्यू आहे -4 b² ला म्हणजे काय -4 चा स्क्वेअर -4 इंटू a म्हणजे आहे 5 आणि c म्हणजे आहे -7 मायनस ऑफ -4 म्हणजेच काय +16 आला असता -4 चा स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस साइन 4 5 जा 20 27 जा काय तो 140
मग काय येणार नेक्स्ट 140 प्लस हे 156 येणार बी स्क्वेअर मायनस 4ac. आता नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला. काय तो m इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. नेक्स्ट काय लिहितं मायनस बी म्हणजेच काय पाहायचं बी इक्वल टू आहे मायनस 4 मायनस ऑफ मायनस 4 प्लस और मायनस मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली 156. इथं आहे बघा लिहिलेली 156. डायरेक्ट आपण अंडर रूट ऑफ 156 लिहू. आणि नेक्स्ट काय 2 into a म्हणजेच काय 2 into 5. मग नेक्स्ट होणार मायनस ऑफ मायनस प्लस 4 होणार 4 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 156. 156 मध्ये कशाचा स्क्वेअर होतं का स्क्वेअर 14 चा होतो का पहा बरं 14 into 14 4 जसं की कॅरी मध्ये गेला 4 1 4 कॅरी वर 15 हे 14 196 नाही होत. मग कशाचा होणार का पहा बरं इथं काय करू आपण 4 into 4 3 जा 12 आणि 4 9 जा 36. याच्यात काय करू आपण 4 आणि इंटू 39 बरोबर 4 9 जा 36 कॅरी मध्ये गेला 3 4 3 जा 12 आणि 3 15 म्हणजे काय करू अरेंजमेंट 4 into रूट 39 आणि डिवायडेड बाय 2 into 5 25. पहा बरं इथं काय होणार 4 प्लस और मायनस इथून काय निघणार कॉमन 2 निघणार. इथं अंडर रूटच्या बाहेरच करतो आपण 2 बाहेर काढला का 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा आणि अंडर रूट ऑफ 39 4 डिवायडेड बाय 2 into 5 म्हणजेच काय ना 4 ला इथून काय करू इथला 2 आणि इथला 2 2 च्या मल्टिपल मध्ये आहे 2 कॉमन काढू मग पहा 2 प्लस और मायनस 2 2 जा 4 म्हणजे झाला 4 प्लस और मायनस ला प्लस और मायनस 2 गेट कॅन्सलच असणार. इथं काय पुढे केलेलं आहे रूट 39 ला रूट 39 4 डिवायडेड बाय 2 into 5. मग नेक्स्ट काय 2 गेट कॅन्सल म्हणजेच आहे 2 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 39 डिवायडेड बाय 5. ओके आणि नेक्स्ट काय आहे त्याचं दुसरा जो आहे आणि लिहू शकतो आपण काय m इक्वल्स टू दुसरा रूट आता काय होतं इथं बघा 2 प्लस अंडर रूट ऑफ 39 बाय 5 आणि दुसरी एक व्हॅल्यू मिळणार आहे कोणत्या यावर मध्ये m इक्वल्स टू 2 मायनस अंडर रूट ऑफ 39 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती मिळाले आपल्याला 2 रूट मिळाले आहेत या फॉर्म्युल्यानुसार. आता लास्ट जो आहे 5th नंबरचा प्रॉब्लेम कोणता आहे 5th नाही लास्ट आहे 2 आहेत आणि y स्क्वेअर प्लस 1/3y प्लस 2 y स्क्वेअर प्लस 1/3y